तर आम्ही गेले होते आज आशा गुरुद्वाराला, ज्याच्या छतावर आहे एक विमान। तर या विमानामध्ये काय बघण्यासाठी व्लॉग पूर्ण बघा। तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे क्षितिज आणि ह्या व्लॉगला थोडासा उशीर झालेला आहे, कारण हा व्लॉग आम्ही शूट केला होता गुरु नानकजी यांच्या जयंतीला। तर आज आम्ही चालले होते देगलूरला, आणि देगलूरला गेल्यामुळे या गुरुद्वाराला पण गेल्या। मी आधी हा गुरुद्वारा खूप वेळा बघितला होता, पण कधी मध्ये गेलो नव्हतो। तर आज योगायोगाने गुरु नानकजी यांची जयंती पण होती आणि आम्हाला इथे जाणं पण झालं। तर हा गुरुद्वारा मधून कसा दिसतो बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आम्ही आधी मध्ये गेल्यावर दर्शन करण्यासाठी जाऊ लागले, पण आम्ही आधी कधी आले नव्हते म्हणून आम्हाला माहित नव्हतं दर्शन कुठं करायचं। तर मध्ये एंट्री करता डाव्या साईडला जायचं आहे दर्शन करण्यासाठी, जे की मला पण तिथे गेल्यावर कळाले। मग मध्ये जाऊन आणि दर्शन करून थोडं आम्ही तिथे बसल्या शांतपणे, आणि तिथे खूप काही गोष्टी होत्या बघण्यासाठी। मग ते सगळं बघून आम्ही निघाल्या बाहेर, आणि बाहेर पण एका जागी तिथे स्मारक होतं, आणि त्या स्मारकावर काही इतिहासाच्या महत्त्वाच्या बाबी लिहून होत्या, सोबतच सर्व गुरूंची स्मृती होत्या। मग ते सर्व बघून आम्ही निघाल्या थेट आपल्या एरोप्लेन कडे, कारण तिथल्या एका बाबाजीने पण आम्हाला म्हणलं होतं की वर जा आधी। हा पंजाबी मध्ये बोलले होते, पण इतकं कळालं की वरी जा असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून आम्ही थेट आधी गेलो वर। वर जाताच अजून एका बाबाजीने आमचं स्वागत केलं, आणि यांना प्रणाम करून आपण वळूया आपल्या मेन टॉपिक कडे, जे की आहे हे विमान। तर हे एवढं मोठं विमान इथं लँड झालं कसं, आणि याचा पायलट कुठं आहे हे शोधण्यासाठी आम्ही इकडे तिकडे बघू लागलो, पण आम्हाला तिथे कोणी दिसलं नाही, म्हणून आम्ही विमानामध्ये जाण्याचं ठरवलं। तर या विमानामध्ये आहे तरी काय, हा प्रश्न आम्हाला पण होता। आणि हा विमान मधून कसा दिसतो बघा। तर या विमानामध्ये सगळीकडे तुम्हाला फोटोज लावलेले दिसतील, पण हे सर्व फोटोज नुसते फोटोज नाही, तर या प्रत्येक फोटोवर एक स्टोरी आहे, जे की इतिहासात घडलेल्या खूप काही गोष्टींच्या माहिती सांगतात। मग हे सगळं बघून आम्ही निघालो बाहेर, आणि आता आपण सरळ जाणार आहोत हॉटेलला। तर याच्या पुढचा जो व्लॉग असेल तो असेल हॉटेल या मंदिराचा। तर मंडळी फॉलो करून ठेवा, आणि भेटूया नवीन एका मिनी व्लॉग सोबत।